नमस्कार मंडळी. लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका संपायला अगदी 2च दिवस बाकी आहेत. मात्र या मालिकेमुळे स्टार प्रवाहावर प्रेक्षक चांगलेच नाराज झाले. 20 नोव्हेंबर 2023 रोजी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अतिशय कमी वेळात मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. ईशा केसकरने साकारलेली कला आणि अक्षय कोठारीचा आदित्य प्रेक्षकांना भावला. सगळं काही व्यवस्थित सुरू असताना मालिकेचा TRP अगदी 3ऱ्या क्रमांकावर असताना अचानक स्टार प्रवाहाने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता प्रेक्षक स्टार प्रवाहाला जाब विचारत आहे. मालिकेत 15 दिवसांपूर्वी एक मोठा ट्विस्ट आला होता. मालिकेची मुख्य अभिनेत्री ईशा केसकर हिची एक्झिट दाखवण्यात आली आणि दुसऱ्या अभिनेत्रीला आणण्यात आलं. मात्र आता दुसऱ्या अभिनेत्रीसोबत पुढची मालिका दाखवायची सोडून वाहिनीने मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. स्टार प्रवाहाने नुकतंच या मालिकेच्या शेवटच्या भागाचा प्रोमो शेअर केलाय. यात रोहिणी आणि राहुल स्वतःच्या तोंडाने स्वतःचा गुन्हा कबूल करताना दाखवण्यात आले. मात्र हा प्रोमो पाहून प्रेक्षक प्रचंड चिडले आणि स्टार प्रवाह खूप वाईट राजकारण करत असल्याचं बोललं जाते. शेवटच्या भागाचा प्रोमो शेअर केल्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या. मालिका संपवायची होती तर हॅप्पी एंडिंग का दाखवली नाही? कला आदित्यचं लग्न तरी दाखवायचं होतं. सगळ्या कथेची वाट लावली. मालिका निरोप घेते ही गोष्ट मनाला पटतच नाही. काय फालतूगिरी आहे अशी गुंडाळावी लागते सिरियल. नवी गोष्ट, नवी नायिका, नवा अध्याय हे फक्त 15 एपिसोडसाठीच होतं का मग का कलाची एक्झिट का दाखवली? मालिका संपणारच होती तर ईशालाच थांबवलं पाहिजे होतं. खूप घाण राजकारण करते स्टार प्रवाहवाले. ही वाहिनी फक्त 2 मोठे प्रोडक्शन हाऊसच चालवत आहे. बाकीच्यांना टिकूच देत नाही. इतकी चांगली मालिका का संपवली? अशा अनेक कमेंट या मालिकेच्या प्रोमोवर आल्या आहेत. तर दुसरीकडे ईशाने देखील वाहिनीच्या त्रासाला कंटाळून मालिका सोडली असेल असा अंदाज प्रेक्षक लावत आहे. कारण जर मालिका संपवायची असती तर आणखीन 15 दिवस ईशाने काम केलं असतं, असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. ही मालिका बंद होणार असल्याने प्रेक्षक मात्र नाराज आहे. मालिकेत अनेक मुद्दे तसेच ठेवून मालिका बंद केली जाते. आदित्यचे वडील, आदित्यने कलाच्या काकांचा केलेला अपमान, अपघात, काजल आणि सोहम यांचं नातं सगळं अर्धवट ठेवून ही मालिका निरोप घेते.